तर आम्ही आज जाणार डी वाय पाटील कॉलेजला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपात्र बघा. रामकृष्ण भाऊन सकाळ सकाळ आवरलं बघा तासात गाडीत नेऊन बसलो, गाडी झाली फुल. सीईटी आमची मॉक टेस्ट आहे हो डी वाय पाटील कॉलेजवर, त्यामुळे चाललोय बघा. हे गाडीत कलाकार असल्याशिवाय मजा येत नाही बघा. वडगावात आलो, वडगावातनं आता जायचं होतं तळसंदी. तेवढ्यात कॉलेजवर पोचलो. कॉलेज काय एक नंबरच सोडा, सगळे हिरवं गारच. बाहेर आलो, आता आम्हाला नाश्ता देणारच येतो. नाश्ता दिन झाला होता आमचा पेपर. बाहेर येऊन बघतोय तरी फिरतेला काय, पुन्हा कळालं कॅमेरा आहे, असला पण कॅमेरा असतो. आता नेला आम्हाला हॉलकडं, पुन्हा बघतो काय कॉलेज पुढे तळ. पुन्हा आलो आत आणि काय बघतोय, हॉल तर असलं शेवट होतं का नाही. इथं आमची टेस्ट होती हो. पोरं तर IT कंपनीत जॉब लागले वाटायला लागले. पुन्हा ब्रेक झाला गेलो बघा खाली बाथरूमकडे. पुन्हा कळालं त्याला वॉशरूम म्हणते. असं तर म्हटलं आपल्याला कामाशी मतलब. इथे बी आरसं होतं बघा आत. तोरी चावी काही बंद होईना ह्याला. पुन्हा कळालं की ऑटोमॅटिक चावी असतात. पुन्हा गेलो बघा, आता लेक्चर घेणार होते आमचं. लेक्चर म्हणजे काय माहिती सांगणार होते. पुन्हा डिपार्टमेंट तीन फिरवलं, पुन्हा त्यांच्या कॉलेजची माहिती सांगितली. पुन्हा आता डायरेक्ट आलो बघा इथं AI लॅबमध्ये. काय सगळी लाईटिंग झाकमगच. पुन्हा बसलो सगळी जेवायला. जेवण तीन झाल्या म्हटलं आता फिरायला लागते. पुन्हा आलो बघा इकडं बागाकडे. काय बघल तिकडे नुसतं नारळाची झाडच. नारळ तर पोतीनं पडलेली. तर रानात एक नारळ पडला की त्याला 17 मालक असते. आता चाललोय बघा घरला. पोरं सगळी खुश हो. तेवढ्यात आलो वडगावात आलो बघा डायरेक्ट आष्ट्यात आता तासातनं गाडी घेऊन आलो बघा घरला. संध्याकाळी अनेक ब्लॉग टाकणार आहे तेवढा